मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी काय केलं हो? करेंगे देखेंगे देंगे दिलाएंगे, हे महाराष्ट्राला आता पाठ झालेला आहे. महाराष्ट्राला आता अशा प्रकारच्या बाता नको आहेत, हवी आहे आता ठोस कृती. मित्र हो, नमस्कार. भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी केवळ आणि केवळ वापर केला जातो. तसं पाहिलं तर सगळेच राजकीय पक्ष छत्रपतींचं नाव घेतात, पण निदान कुठं ना कुठेतरी छत्रपतींच्या बाबतीत त्यांच्याजवळ काही आहे याची जाणीव तरी होते, पण ती जाणीव भाजपच्या बाबतीत होत नाही. बघा, या प्रकारचे आरोप या आधी सुद्धा अनेकदा झालेले आहेत. केंद्रात भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, सगळेच छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतात, पण जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळी यांचे मुखवटे आपोआप गळून पडतात. बघा, राज्यात केंद्रात भाजपचं सरकार आहे, तरीही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा अवमान होतो. अलीकडे तर या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळं शिवछत्रपतींचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुद्धा शिवरायांचा अवमान करण्याच्या विरोधात कडक कायद्याची मागणी केली होती. अशा पद्धतीचा एक कायदा करा. अमित शहा हे रायगडावर येऊन या कायद्याची घोषणा करतील अशी शक्यता, तशी अपेक्षा उदयनराजे यांनी नुकती व्यक्त सुद्धा केली होती. शिवप्रेमी आसुसलेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडावर आले, शिवछत्रपतींच्या बाबतीत भरून बोलले, पण या राज्यात शिवछत्रपतींचा अवमान केला जातो यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही. उदयनराजे यांनी कायदा करण्याची मागणी केली, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवप्रेमींच्या तोंडाला पानं पुसली. अमित शहा यांनी तर या विषयाला पद्धतशीर बगल दिली. शिवरायांचा अवमान करणाऱ्याच्या विरोधामध्ये एखादा कडक कायदा व्हावा, या कायद्याची घोषणा होईल या आशेवर शिवप्रेमी बसले होते. अर्थात शिवरायांचे वंशजही तीच अपेक्षा करीत होते. अमित शहा यांनी मात्र या विषयाला साधा स्पर्श सुद्धा केला नाही. कायदा करण्याची घोषणा तर दूरच. आणि देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना संविधानाच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं उदयनराजेंना आश्वस्त केलं. किती काळ ही आश्वासनं. विषय कुठलाही असला तरी बघा, फडणवीस नेहमी असंच बोलत असतात. पुढं प्रत्यक्षात काय घडतं हे या उभ्या महाराष्ट्रानं पुन्हा पाहिलेलं आहे. त्यामुळे या कायद्याचं तरी काय होईल? शिवछत्रपतींच्या अवमानाचा विषय रायगडावर येऊन सुद्धा अमित शहांना महत्त्वाचा वाटला नाही का त्यांना असा कायदा करायचाच नाही म्हणून त्यांनी या विषयाला बगल दिली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी काय केलं हो? करेंगे देखेंगे देंगे दिलाएंगे, हे महाराष्ट्राला आता पाठ झालेला आहे. महाराष्ट्राला आता अशा प्रकारच्या बाता नको आहेत, हवी आहे आता ठोस कृती. नाहीतरी बघा, अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडलेलं आहेच की, त्यावर मोठं राजकारण केलं गेलं, पण स्मारक अजून तरी झालेलं नाही. राजकीय फायद्याच्या घोषणा अगदी कुणी मागणी नाही केल्या तरी केल्या जातात, पण इथं शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचे वंशज कायद्याची मागणी करीत आहेत. चकार शब्द काढला नाही हो अमित शहा यांनी. का? कोरटकर, सोलापूरकर यांच्यासारखे भाजपप्रेमी अडकतील ही भीती तर नाही ना? राजकारणासाठी छत्रपतींचं नाव घेणाऱ्या भाजपच्या नकली मुखवटा आता पुन्हा एकदा गळून पडला ना हो? तुम्हालाही असंच वाटतं मित्रांनो? जरूर सांगा, तुमच्या भावनाही व्यक्त करा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.